आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. माऊली नमस्कार. रामकृष्ण हरी माऊली. इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ तुम्ही ट्यून केलेला आहे, जो आहे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टने संचालित केलेला. मी माधुरी. आपल्या वारी विशेष कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे निर्गुणाचे भेटी, या कार्यक्रमात आपणा सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. माऊली, अगदी 2 दिवसावर आषाढी एकादशी आलेली आहे. सगळीकडे छान चैतन्यमय वातावरण निर्माण झालेलं आहे. विठुरायाची भेट आता समीप येते आहे. आणि अशा वेळेला निर्गुणाचे भेटी या आपल्या वारी विशेष कार्यक्रमामध्ये यावर्षी आपण ज्ञानेश्वरीमधली जी योगचिंतन ऐकतो आहोत, त्या चिंतनाचा सुद्धा टप्पा, त्या चिंतनाची सुद्धा पातळी ही वाढत चाललेली आहे. सुरुवातीला आपण कोण आहोत, आपल्या मनामध्ये काय संभ्रम निर्माण झालेले आहेत, अर्जुनाने विचारलेले प्रश्न हे आपल्याही मनात कसे उत्पन्न व्हायला हवेत, खरं तर त्याच्या जागी आपण स्वतःला ठेवून पाहिलं तर ह्या संसाराला बघून आपल्याला सुद्धा तसेच प्रश्न पडणार आहेत. हे सगळं गृहीत धरून भगवंताने सांगितलेली गीता आणि ज्ञानोबा माऊलींनी तिचं केलेलं मराठीमध्ये, प्राकृत मराठीमध्ये केलेलं विवेचन, ही जी संपत्ती आहे तिचा कसा उपभोग घेत जायचं हे आपल्याला कळतं. आपल्या रेडिओ वारीच्या या प्रवासामध्ये सुद्धा आपल्या मनाला आनंद देईल असा विठूनामाचा गजर केलेला आहे आणि त्याचबरोबर चिंतन सुद्धा केलेलं आहे. हरिभक्त परायण किसन महाराज चौधरी यांनी अतिशय सुबोध पद्धतीने ज्ञानेश्वरीमधले योग हे आपल्याला समजावून सांगितलेले आहेत. आज आपण पुढच्या योगाकडे वळतो आहोत, तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला. ऐकूया ज्ञानेश्वरीतील योगचिंतन, दैवासुर संपत्ती योग. माऊली दैवासुर संपत्ती योग या अध्यायाची सुरुवात गुरूंच्या वर्णनाने माऊलींनी केली आहे. गुरूंना चित्सूर्याची उपमा दिलेली आहे. हे वर्णन रूपकात्मक आहे. वर्णन वाचताना पुन्हा पुन्हा ज्ञानेश्वरीमध्ये आपण संस्कृत वाचतो की काय असंच वाटतं. मराठी भाषेला सुद्धा ज्ञानोबा माऊलींनी एक वेगळीच उंची ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मिळवून दिली आहे. या अध्यायामध्ये माऊली ज्ञानाचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे आणि तसंच दैवी संपत्तीचं वर्णनही केलंय. आता योगाचं नाव आहे ते दैवासुर संपत्ती असं आहे. ही असुरी संपत्ती म्हणजे काय आणि ती टाळण्यासाठी ज्ञान कसं उपयोगी पडतं हे या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. दैवी संपत्ती ही मानवी जीवन संपन्न करणार आहे, तर असुरी संपत्ती आपलं अनिष्ट करणार आहे. आता सामान्यपणे संपत्ती कशाला म्हणतात बरं? तर आपल्या जवळ जे ऐश्वर्य आहे, वैभव आहे, पैसा अडका आहे, याला संपत्ती म्हणतात. आपल्या दृष्टीने सुख प्राप्त करून देणाऱ्या साधनांची रेलचेल म्हणजे संपत्ती. अहो, पण जे कोणत्याही वाईट घटनेने, कोणत्याही अप्रिय घटनेने संपून जाईल अशी संपत्ती काय कामाची? म्हणजे आता आपल्याकडे घबाड आहे, पण अचानक काही अरिष्ट आलं आणि ते घबाड विकावं लागलं तर त्या क्षणी तुम्ही अतिशय भिकारी होऊन जाता. मग अशी संपत्ती जी तुमच्याकडे टिकणारच नाहीये, तिच्या मागे, तिच्यासाठी धावण्यात हा संपूर्ण जन्म आपण घालवत असतो. हे किती गमतीशीर आहे नाही?
ज्ञानोबा माऊली आणि मुक्ताईची एक गोष्ट सांगितली जाते बघा. म्हणजे या भावंडांच्या आयुष्यामध्ये खरं म्हणायला गेलं तर आपल्याला वनवासच दिसतो. जोपर्यंत त्यांची ओळख जगाला पटली नाही तोपर्यंत अतिशय कष्टातून ही सगळी भावंड गेलेली आहेत याची आपल्याला जाणीव आहे. तर असंच ज्ञानोबा माऊली, मुक्ताई, सोपानदेव आणि निवृत्तीनाथ हे सगळे एकत्र चालले होते एकदा. आणि एकदा त्यांच्या वाटेमध्ये एक सोन्याचा दागिना पुढे पडलेला होता. वाट चालत असताना ज्ञानोबा माऊलींची नजर या सोन्याच्या दागिन्यावर पडली आणि त्यांच्या मनात विचार आला की मुक्ताईने जर हे सोनं पाहिलं, हा अतिशय सुंदर असा दागिना पाहिला, तर तिच्या मनामध्ये मोह निर्माण होईल. आणि म्हणून मुक्ताईच्या पुढे झपझप झपझप चालत गेले आणि पायाने त्या दागिन्यावर त्यांनी माती सारून दिली, जेणेकरून तो झाकला जावा, मुक्ताईच्या दृष्टीस तो पडू नये. मुक्ताईच्या लक्षात आलं काय प्रकार झाला तो. ती तिच्या प्रिय अशा बंधूकडे गेली आणि तिने सांगितलं, अरे ज्ञानदादा, तू हे काय केलंस बरं? मातीवरच माती कशासाठी ढकलायची? ज्ञानोबा म्हणाले, अगं तो दागिना पाहून तुझ्या मनामध्ये मोह निर्माण होईल म्हणून मी ती क्रिया केली. तेव्हा मुक्ताईने दिलेलं उत्तर किती उंचीच आहे आणि मोठं आहे पहा. मुक्ताई म्हणाली, अरे ज्ञानदादा, आपण सगळे ईश्वर प्रेमाच्या शोधात निघालेले आहोत. आपल्यासाठी हा सोन्याचा दागिना काय आणि माती काय हे एकसारखंच आहे नाही का? कशासाठी तू इतके कष्ट घेतलेस बरं? तो दागिना लपवण्याची काहीच गरज नव्हती, कारण माझ्यासाठीही सोन्याचा दागिना आणि माती यात काही फरक नाही. तू निशंक आहेस. काय भरून पावले असतील माऊली तेव्हा. आणि मुक्ताईचं सुद्धा किती कौतुक. ज्या स्त्री सुलभ वयामध्ये तिला याचे मोह पडावेत, आता आपल्याला घरामध्ये 10 माळा असल्या तरी सुद्धा त्या कमी पडतात. अजून एखादी 11वी हवीच असते. अशा वेळेला त्या एकाही दागिन्याचा मोह मुक्ताईला होऊ नये, त्याकडे पाहावंसं वाटू नये. त्या दागिन्याला तिने माती समान समजावं. ही मुक्ताईच्या पाशी असलेली दैवी संपत्ती आहे. आणि आपल्या मनामध्ये जो हा दागिना पाहून मोह निर्माण होतो, ती म्हणजे असुरी संपत्ती आहे. अतिशय साधे सोपे हिशेब आहेत भगवंताच्या या राज्यामधले. ही गोष्ट आपल्याला फार काही सांगून जाते. तर या दैवासुर संपत्ती योगामध्ये ही दैवी संपत्ती कशी बरं मिळवायची, यासाठी काही गुण आग्रहाने आपल्याला स्वतःच्या अंगी बाणवायचे. कोणते गुण आहेत ऐकूया. अभय हा पहिला गुण आहे. म्हणजे काय? ज्याला भय नाही तो अभय. भय नाहीसं होणं म्हणजे अभय. जसं पाणी मिठाला बुडवायला जातं तेव्हा मीठच पाणी होऊन जातं, विरघळून जातं ते एकमेकांमध्ये. तसं द्वैताचं भय ते संपलं की अद्वैताचंही भय राहत नाही. पती गावी गेल्यानंतर पतिव्रतेला विरह होतो. फायद्या तोट्याची जाणीव तिला नसते. ती अनन्य वृत्ती होते. याला सत्वशुद्धी म्हणतात. ज्ञान आणि योग यांच्या ठिकाणी तत्परता असते. अर्जुना, साधक हा उदार असायला पाहिजे. आता एखादं झाड बघ, ते सतत दुसऱ्याला देत राहतं. पानं देतं, फुलं देतं, फळं देतं, सावली देतं. अशा या वृक्षाचा आदर्श आपण ठेवावा, सतत देत राहावं. दान हा सुद्धा एक महत्वाचा गुण आहे. दम हे आणखी एक महत्वाचं लक्षण. इंद्रियांचं दमन करणे म्हणजे विषयापासून दूर राहणे म्हणजे दम हा साधता आला पाहिजे. यज्ञ, याजन, अध्ययन, अध्यापन, दान, परिग्रह ही 6 कर्म विधिवत करणं याला यज्ञ असं म्हणतात. मी करता असं न म्हणता चरण शुद्ध ठेवावेत आणि मोक्षाचा मार्ग आपण मोकळा करून घ्यावा, याला यज्ञ म्हणतात. स्वाध्याय हा आणखी एक गुण महत्वाचा. स्वाध्याय म्हणजे अभ्यास. अभ्यासाने वैराग्य निर्माण होतं आणि ज्ञान अधिक दृढ होतं. भगवंतांनी याच्या पुढे तप म्हणजे काय हे सांगितलंय. त्यांनी सांगितलंय, वनस्पती फळ देते आणि आपलं जीवन संपवते. धूप जो आपण भगवंताच्या पाशी दररोज पूजा झाल्यानंतर लावतो, हा धूप स्वतः जळतो आणि सुगंध देतो. सोनं ते तापवून त्यातलं हिणकस बाहेर काढलं जातं
आणि सोनं मग सोन्यासारखं चकाकतं. त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्य जो आहे तो विवेकाने स्वतःला सिद्ध करतो. हे अशा प्रकारे जीवन व्यतीत करणं, आपला जो काही उपयोग होणार आहे या जगाला तो संपूर्ण उपयोग या जगाला करू देणं आणि आपण मात्र चंदनासारखं झिजून जाणं. खरंच एखाद्या तपस्व्याचं आयुष्य हे असं तप आपल्याला साधायला हवं. पहा ना, म्हणजे मुक्ताई असेल, ज्ञानोबा असतील, सोपानदेव, निवृत्तीनाथ, तपस्व्यांचं आयुष्य आहे. इतकं जगाने हिणवलेलं आहे, आधी इतकं हिणवलेलं आहे. अहो, प्यायला पाणी नाही मिळालेलं वेळेला, पोटात अन्न नाही मिळालेलं. मान सन्मान तर पुढची गोष्ट, पण जगण्यासाठीच्या मूलभूत गरजा म्हणून जे आपण म्हणतो त्या सुद्धा या जगाने त्यांना दिलेल्या नाहीत. इतर कोणी देत असेल तर त्यांना देऊ दिलेल्या नाहीत. इतकी हिणकस वागणूक मिळाल्यानंतर सुद्धा त्या माऊलीने पसायदान मागितलेलं आहे. अहो, हे भगवंताचं हृदय नाही तर कोणाचं? माऊली म्हणजे या दैवी संपत्तीचा सातत्याने वाहणारा असा स्रोत आहे. हे खरं नाही का? भगवंतांनी पुढे अर्जव म्हणजे काय सांगितलंय? सर्वांशी समभावाने वागणं आणि सर्वांच्या ठिकाणी समान वर्तन ठेवणं, याला अर्जव असं म्हटलेलं आहे, जे पुन्हा एकदा माऊलींनी आपल्याला करून दाखवलंय. इतरांना सुख मिळावं म्हणून काया वाचा मने आपण झिजलं पाहिजे. अहिंसा, सत्य भाषण ही सुद्धा दैवी संपत्ती आहे. बोलणं कसं गोड असावं, दुसऱ्याला रुचेल असं बोललं जावं आपल्याकडून. हे किती सुंदर आहे. आपल्याला ज्ञानेश्वरी वाचताना लक्षात येतं की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, अशी उक्ती जी सांगितलेली आहे आपल्याकडे, ती माऊलींच्या बाबतीत किती खरी आहे. अहो, भगवंताने सुद्धा जी गीता सांगितली, भगवंताचं सुद्धा आयुष्य, कृष्ण जन्म जर आपण नीट त्याचं आकलन केलं तर काय भोगलं नाहीये त्या भगवंताने सुद्धा जन्माला येऊन. माऊलींचं सुद्धा तसंच आहे. लहानपणापासून भोग भोगलेले आहेत, पण म्हणून त्याचा परिणाम म्हणून जगाकडे बघण्याची दृष्टी कलुषित झालेली नाही. ती तशीच निर्मळ, पवित्र, निर्लेप, निर्भेळ अशी आहे. माऊली सांगतायत, साच आणि रसाळ मितुले आणि मवाळ. साच आणि रसाळ मितुले आणि मवाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृतासे. फार सुंदर वर्णन या शब्दांचं माऊलींनी केलंय. पुढे दैवी संपत्तीचा आणखी एक महत्वाचा गुण त्यांनी सांगितलाय, तो आहे अक्रोधत्व. क्रोध हा मानवी दुःखाला कारण आहे. क्रोधानेच मोह निर्माण होतो. मोहाने मग स्मृती लोप पावते आणि स्मृती लोप पावली की बुद्धीचा नाश होतो. सगळ्या संतांचं जीवन पाहावं आपण, अक्रोधत्व हा त्यांचा एक महत्वाचा गुण राहिलाय. कारण क्रोध गेला की इंद्रिय ताब्यात येतात आणि मग तो आपोआपच जितेंद्रिय होतो. आता हे सगळे दैवी गुण भगवंताने वर्णन केलेत. अर्जुनाला खूप आनंद झाला हे गुण ऐकून आणि देवाला पुढचा प्रश्न विचारलाय की शांती म्हणजे काय. तेव्हा भगवंताने सांगितलंय की ज्ञेय आणि ज्ञाता यामधला भेद संपून जातो. ज्ञानही नाहीसं होतं तेव्हा शांती मिळते. बघा, समुद्र वर कितीही अशांत असला ना तरी त्याचा तळ पहा तुम्ही, तो शांत असतो. ही अनुभूती सुद्धा माऊलींनी घेतलेली आहे. अपैशून पुढचा गुण म्हणजे दुसऱ्याचे दोष न पाहणे. कुणाच्या वर्मावर बोट ठेवू नये. कायिक, वाचिक आणि मानसिक क्षती पोहोचेल असं वागू नये. युधिष्ठिर हे अपैशून्याचं उत्तम उदाहरण आहे. धर्म नेहमी दुर्योधनाला सुयोधन असं म्हणत असे. युद्धाच्या वेळी सुद्धा नरोवा कुंजरोवा असं आचरण धर्माने केलं. दया, मार्दव हे पुढचं एक लक्षण. आई आणि मूल यामध्ये मार्दव असतं. आई जवळ असताना मुलाला भीती वाटत नाही. ह्री याचा अर्थ लज्जा असा आहे. देह म्हणून नावारूपाला येणं याची त्याला खंत असते. संकटाच्या वेळी मन डगमगू न देता सामोरं जाणं याला
धृती असं म्हटलंय हा पुढचा गुण. आणि अमानित्व म्हणजे मोठेपणा मिळाला की त्याला नको नको होतं, तो लाजिरवाणा होतो, त्याला तो स्वीकारता येत नाही, असं अमानित्व आपल्या अंगी असावं. दैवी संपत्तीचे भगवंताने असे 26 गुण सांगितलेले आहेत. आणि असुरी संपत्ती जी माणसाला कायमच वाईटाचा रस्ता दाखवत असते. दंभ, दर्प, अभिमान, अहंकार, क्रोध, अज्ञान हे 6 गुण असुरी संपत्तीचे. माऊलींनी दैवी संपत्तीपेक्षा असुरी संपत्तीचं वर्णन अधिक बारकाईने केलंय, कारण हे अत्यंत बलशाही आहे. म्हणजे संपूर्ण दूध नासवायचं असेल तर 1 मिठाचा खडा पुरेसा होतो. म्हणून असुरी गुणांपासून दूर राहिलं पाहिजे. जसं की जावई फार रुबाबदार आहे, डौलदार चाल आहे, दिसणं दिमाखदार आहे, पण रात्री घरी येताना डुलत डुलत येतो, काय उपयोग? 1 अवगुण सर्व गुणांवर पाणी फिरवतो. पांढऱ्या शुभ्र कपड्यावर अहो 1 अगदी लहानसा शाईचा थेंब डाग पाडतो. तेव्हा अर्जुना, असुरी संपत्तीच्या मार्गाने जाऊ नकोस बरं. आणि वेदाज्ञेप्रमाणे आचरण ठेव, स्वहित करून घे, असा उपदेश अर्जुनाला पर्यायाने साधकाला भगवंतांनी केलेला आहे. या ठिकाणी माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून पुन्हा एकदा हा उपदेश या विश्वामधल्या समस्त जनांना केलेला आहे. माऊलींची विश्वात्मकता अशा अनेक ठिकाणी आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये जाणवते. पसायदानामध्ये हेच तर मागितलेलं आहे, सगळं जे वाईट आहे ते सगळं संपून जावं. माणूस वाईट नाहीये, माणसातलं जे काही वाईट आहे ते निघून जावं आणि माणूस स्वच्छ, सुंदर, निर्मळ व्हावा, तो भगवंत व्हावा, अशी मागणी माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये केली आहे. तसं होण्यासाठीचा मार्ग सुद्धा सांगून ठेवलेला आहे. आता तो अनुसरायचा आणि त्यासाठी भगवंताचं, गुरूंचं स्मरण मनामध्ये करायचं. निर्गुणाचे भेटी या वारीविशेष कार्यक्रमामध्ये माऊली आज आपण दैवासुर संपत्ती योग ऐकला. पुढचा योग उद्या ऐकणार आहोतच. आजच्या या आपल्या रेडिओ वारीच्या प्रवासामध्ये इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. हरिभक्त परायण किसन महाराज चौधरी यांनी समजावून सांगितलेली ज्ञानेश्वरीमधली ही योगचिंतना आपण ऐकतो आहोत. आज इथेच थांबते. रामकृष्ण हरी माऊली. विठ्ठल 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 विठ्ठल